तरुण मंडळींसोबत एखादा विषय मांडायचा किंवा संवाद साधायचा म्हटलं, हे जिगरवाली बात आहे. हे तसा नेहमीचाच छंदाचा भाग म्हणा, सवयीचा भाग म्हणा, केवळ आवडीचा भाग म्हणा. माझ्या समोर बसलेला श्रोता वर्ग किंवा तुम्ही, कदाचित यातले अनेक लोक माझ्या परिचयाचे आहेत आणि काही लोक यांना मी अगदी अपरिचित असेल. त्या सगळ्यांसाठी मी सांगेल की मी डॉक्टर श्रीकांत प्रकाश थोरात गेल्या 18 वर्षापासून इंग्लिश स्पीकिंग, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट ह्या सगळ्या सेगमेंट्समध्ये काम करत असताना तरुणांसोबत जास्त काळ संवाद साधण्याची संधी मिळाली, खूप जास्त. आणि काही गोष्टी ज्या आकलनात आल्या, स्मरणात आल्या, लक्षात आल्या, काही गोष्टींचं शेअरिंग झालं, काही गोष्टींचे अनुभव येत गेले. आणि या सगळ्या अनुभवांचा ठेवा, अभ्यासाचा म्हणत नाही मी, अनुभवांचा ठेवा जर आपल्याला या तरुण वर्गाशी, ज्यांच्याशी आपण रोजच डील करतोय, यांच्याशी जर एका वेगळ्या माध्यमातून साधता येत असेल, या वेगळ्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत पोहोचवता येत असेल, तर आपल्याला नक्कीच आनंद होईल. आणि म्हणून कृष्णाज नोबेल फाउंडेशन आज 2 वर्ष, जवळपास 13 तारखेला ह्या डिसेंबरच्या ह्या नवीन जो संघटनेचं किंवा आपल्या संस्थेचं जे काही रजिस्ट्रेशन झालं त्याला 2 वर्ष पूर्ण झाली. आणि कुठेतरी मनात विचार आला की आपण 2 वर्षाच्या या प्रवासात संस्थेच्या माध्यमातून एज्युकेशन लेवलवरती काम करतोच आहे आणि ते अविरत चाललं आहे. तसं 18 वर्षापासून हे काम चाललं आहे, परंतु त्याला मूर्त स्वरूप, गव्हर्नमेंटचं रजिस्ट्रेशन फेज याला कुठेतरी 2 वर्ष झाली आहेत आता. परंतु आपल्याजवळ असलेल्या काही अनुभवांच्या गोष्टी जर आपल्याला ह्या तरुण पिढीपर्यंत एका वेगळ्या अँगलनी, एका वेगळ्या माध्यमातून जर पोहोचवता आल्या, तर कदाचित त्यांच्या लाईफमधल्या 2 प्रश्नांपैकी एका प्रश्नाला अर्ध उत्तर जरी सापडलं तर काय हरकत आहे, असा एक विचार मनात आला. आणि खूप दिवसांपासून असं वाटत होतं की आपण काहीतरी वेगळं मांडलं पाहिजे, की जे आपल्या अनुभवाचं आहे, जे आपली शिदोरी म्हणून आपल्यासोबत आहेत. या सगळ्या गोष्टींना जर आपल्याला मुक्तपणे उधळून जर तरुणांसमोर मांडता आलं आणि त्याच्यातल्या एखाद्या संकल्पनेमुळं किंवा एखाद्या थॉटमुळं जर एखाद्याच्या मनात येणारा आत्महत्येचा विचार जर बाहेर सरकला किंवा तो कमी झाला किंवा तो निघून गेला, तुमच्या घरामध्ये होणारा वाद हा जर संवादात कन्वर्ट होत असेल, तुमच्या मनामध्ये पडलेल्या तुमच्या करिअरबद्दलच्या प्रश्नांची, काही प्रश्नांची जर उकल होत असेल, उत्तरं मिळत असतील, तर का आपण असा संवाद साधू नये? हा प्रोग्राम इंट्रोड्यूस करण्याच्या आधी मी खूप सगळ्या तरुण मुलांशी असं बोललो की आपला असा विचार आहे की आपण असा एक प्रोग्राम इनिशिएट करतोय, तुम्हाला काय वाटतं? तर त्यातल्या जेवढ्याही लोकांना मी भेटलो त्यांचं असं म्हणणं होतं की सर, व्हेरी नाईस, म्हणजे याला कदाचित रीच व्हायला थोडासा वेळ लागेल लोकांपर्यंत, परंतु जेव्हा हा रीच होईल तेव्हा कमी अधिक काही हजार तरुण मंडळी आपल्याला लाईव्ह नक्की मिळतील. म्हटलं ते लाईव्ह मिळावेत म्हणून मी प्रोग्रामच करणार नाहीये. मला असं वाटतंय की कदाचित आपण बोलल्याच्या नंतर ईश्वराने आपल्याकडून काही गोष्टी जर करून घ्यायच्या ठरवल्या आहेत, तर आपण का थांबावं? आणि म्हणून हितगुज तरुणांशी एका अनोख्या नाही तर एका प्रेरणादायी संवादाची सुरुवात आपण आजपासून करतोय. Once I decide something, I always try to just put this idea before and implement it. Make the plan and implement it. It is quite necessary to go for. मला माहित नाहीये, म्हणजे मी कधी काळी जेव्हा अशा काही संवादाच्या प्रोग्रामला बसायचो तेव्हा एक नोटबुक पेन माझ्याकडे असायचं, कारण तेव्हा मोबाईल हे इन्स्ट्रुमेंट पिल्लू ते थोडंसं आपलं बटनाचं होतं. कदाचित तुमच्याकडे आज नोट्स काढण्याची पद्धत पण मोबाईलमध्ये आली असेल. कदाचित काही लोकांना माहिती आहे की आता यूट्यूबवरती हे लाईव्हच आहे, नंतर रेकॉर्डेड कंटेंट आपल्याला राहणारच आहे, परत कधीतरी ऐकू. सो जे असेल ते तुम्ही आज लाईव्ह ऐकत असाल तरी शाश्वती की पुढचे 30-35 मिनिटं मी तुमची जी घेतोय, प्रत्येक मिनिटाचा, प्रत्येक सेकंदाचा व्हॅल्यू म्हणून तुम्हाला कसा उपयोग देता येईल, उपयोग करून देता येईल, याचा मी नक्की प्रयत्न करेन. हा प्रोग्राम कशासाठी आहे, का घेतोय, हे सगळं तर मी क्लॅरिफाय केलं. यात विषय कोणते कोणते घेतले जातील, जसं मी आता तुम्हाला म्हटलं की करिअर संदर्भातले काही विषय असतील. कदाचित आपल्या समाजात जगता जगता तुम्हाला काही प्रश्न पडतात, तर या प्रश्नांवर देखील उत्तर म्हणून आपलं एखादं सेशन होऊ शकतं. मी महिन्याच्या आज 3रा शनिवार आहे, आपण चुकत नसलो तर
पहिल्या आणि तिसऱ्या शनिवारी तरुणांशी संवाद साधण्यासाठी दर महिन्याच्या पहिल्या आणि तिसऱ्या शनिवारी आपण तुमच्याशी संवाद साधायला असंच संध्याकाळी 7 वाजता बसणार आहोत. कृष्णाज नोबेल फाउंडेशन नावाचं एक यूट्यूब चॅनल आहे. ज्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचला असेल डायरेक्टली, त्यांनी कृष्णाज नोबेल फाउंडेशन नावाचं एक फ्लाइंग विंग असलेला लोगो आहे आपला, आणि त्याला क्लिक करून जर तुम्ही सबस्क्राईब करू शकला तर तुमच्यापर्यंत येणाऱ्या प्रोग्रामचे नोटिफिकेशन 100% येत राहतील. गेल्या 2 महिन्यापासून मी दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी हितगुज पालकांशी एका अनोख्या संवादाची सुरुवात नावाचा एक प्रोग्राम स्पेशली पालकांसाठी घेतोय. बरीच लोक त्यातले काही तुमच्यापैकी पण असतील की ज्यांनी ते पाहिलं असेल. नसतील पाहिलं तर यूट्यूब चॅनलला इथे व्हिडिओ उपलब्ध आहेत. स्पेशली पालकांसोबत बसून तरुण पिढीने पाहावा असा प्रोग्राम आहे. पाहावा म्हटल्यापेक्षा मी काय पाहण्यासारखा माणूस नाहीये, ऐकावा असं म्हणावं मी, है ना. अगदी काम चालू असताना जरी तुम्ही हे ऐकत असाल तरी मी तुम्हाला सांगेल, काही शब्द कानावर पडले ना तर ते शब्द पण संस्कार करून जातात. जर असं असेल तर काही शब्दांची शेअरिंग ही नक्की व्हायला पाहिजे. आजचा जो विषय आहे तर तो थोडा वेगळा आहे. मला असं वाटतं की हा विषय प्रत्येकाला रुचेल, पटेल. एवढ्या सोप्या शब्दात मला मांडता येतो का याचा मी प्रयत्न नक्की करेल. काही गोष्टी मी इंग्रजीत पण टाकेल त्याच्यामध्ये, और कुछ चीजें मैं आपके साथ हिंदी में भी साझा करूंगा जरूर. कारण जिथं मला गरज वाटेल तिथं मी फ्लेक्झिबिलिटीच्या दृष्टिकोनातून हे वापरेल. पण मॅक्झिमम आपला क्राऊड मराठीचा असल्यामुळे, महाराष्ट्र असल्यामुळे आपण हे मराठीत मॅक्झिमम गोष्टी तुमच्याशी शेअर करतोय. आजचा टॉपिक जो आहे तर तो आहे की आपण आपल्या वेळेच्या बॉस बनायला शिकलं पाहिजे. मी याच्यातला एक शब्द हायलाइट करून सांगतोय. आपण बॉस बनायला शिकलं पाहिजे असं नाही म्हटलं मी. आपण आपल्या वेळेचे बॉस बनायला शिकलं पाहिजे. तुम्ही हा प्रश्न नक्की हे सेशन झाल्याच्या नंतर स्वतःच्या मनाला विचारून वहीवरती लिहा की खरंच मी माझ्या वेळेचा बॉस आहे का, आणि दिवसभरातल्या किती कालखंड मी माझ्या वेळेचा बॉस असतो आणि किती कालखंड मी माझ्याच वेळेचा गुलाम असतो. या दोन्ही गोष्टींचं बॅलन्सिंग जेव्हा तुम्ही स्वतःच्या मनाला विचारायला लागाल आणि जेव्हा तुमचा हा कालखंड, जेव्हा तुम्ही बॉस असता, हा कालखंड वाढायला लागला, लक्षात घ्यायचं की तुमची डेव्हलपमेंट प्रोसेस चालू झाली आहे. जर तुमच्याच मनाने तुम्हाला रोज रात्री झोपताना एवढंच उत्तर दिलं की तुम्ही तुमच्या वेळेचे गुलाम होत चाललेला आहात मॅक्झिमम वेळ, तर समजून घ्यायचं की आपण कितीही उड्या मारल्या बाहेर तर यश आपल्यापासून 2 पावलं नेहमी दूर राहत आहे. याला कारण फक्त एवढंच आहे की आपण आपल्या वेळेचे बॉस बनायला शिकलेलो नाही आहे. पुढच्या 20-22 मिनिटं माझा तुमच्याशी संवाद याच विषयाशी राहणार आहे की आपल्याला आपल्या वेळेचं बॉस कसं बनता येईल. मला माहित नाही ही सवय तुमची आहे का नाहीये, पण मला ती सवय आहे म्हणून मी तुमच्याशी नक्की शेअर करतोय. मी तुम्हाला पहिलेच क्लिअर करतोय, मी तुम्हाला भाषण देत नाहीये. तरुण पिढीला भाषण द्यायला एक जिगर लागतं, बरोबर आहे. वो जिगर हम भी रखते हैं, पण हे भाषणाचा प्लॅटफॉर्मच नाही आहे, हा संवादाचा प्लॅटफॉर्म आहे. आणि मी तुमच्याशी निवांत गप्पा मारतोय. ठरल्याप्रमाणे 30 मिनिटं 35 मिनिटं, त्यापेक्षा जास्त नाही, बरोबर आहे. लोकांना ऐकावं वाटतं म्हणून मी बोलत राहावं, अजिबात नाही. कारण एका सर्टेन वेळेपर्यंत माणूस बोलतो, त्याच्यानंतर बरळतो. असाच काहीचा तुमचा अनुभव कदाचित तुमच्या शिक्षकांबद्दल किंवा तुमच्या घरच्यांबद्दल पण असू शकतो. म्हणून माझं वैयक्तिक मत असं आहे, मी माझ्या अनुभवातून आणि ऑब्झर्वेशन मधून हे पाहतो, जसं माणसाचं वय होत चालतं ना तसं त्यांनी बोलणं थोडं कमी केलं पाहिजे. हे आपसुक आणि नॅचरल आहे, तुम्हाला सांगतो. दुर्दैव असं आहे की काही लोकांना असं वाटायला लागतं की मी आता घरात मोठा झालोय, वृद्ध झालोय, म्हणजे किंवा मी एक सर्टेन एजला आलोय, मला जास्त बोलण्याचा अधिकार आहे. लक्षात ठेवा, जसं वय वाढतं आणि तसं तुम्ही तुमचं बोलणं कमी आणि गरजेपुरतं करता, तेवढी तुमची घरातली आणि समाजातली पत ही वाढत राहते. आणि जेवढं तुम्ही जास्तीत जास्त बोलण्याचा प्रयत्न करता, वय पण वाढलंय, जास्तीत जास्त बोलतोय, तर याचा अर्थ घरात आणि घराच्या बाहेर दोन्ही ठिकाणी आपण काही ठिकाणी आपली पत नक्की घालवतोय. मी हे अलीकडे का सांगतोय तुम्हाला, या तरुण वयात तरुणांशी संवाद साधत असताना लक्षात ठेवा,
एक सुंदर वाक्य आहे, काल मला आमच्या क्लासेसमध्ये असलेल्या विजय सरांनी ते रिपीट करून सांगा सर असं विचारलं होतं. अनिल बोकील नावाचे जे सर आहेत, अर्थक्रांतीचे प्रणेते, त्यांनी कधीतरी हे शेअर केलेलं वाक्य होतं. तर ते अंडरस्टँडिंग आणि ॲडजस्टमेंट अशा संदर्भातलं होतं. आयुष्य म्हणजे दोन गोष्टींनी चाललेला मिक्स असा प्रवास असतो. एक असतो अंडरस्टँडिंग, दुसरा असतं ॲडजस्टमेंट. माणसाने आयुष्याचा प्रवास करत असताना नेहमी लक्षात ठेवायचं असतं, असं काका म्हणायचे, बोकील काका, की अंडरस्टँडिंगच्या विमानातून प्रवास करत असताना ॲडजस्टमेंट नावाचं पॅराशूट आपल्यासोबत नक्की असलं पाहिजे. म्हणजे जिथं जमलंच नाही तिथं ॲडजस्टमेंट नावाचं पॅराशूट घेऊन आपल्याला उतरता आला पाहिजे. किती सुंदर संकल्पना आहे ना. मी तुम्हाला सांगतो ना, कदाचित माझे काही बोललेले शब्द तुम्हाला अवघड वाटतील, वाटू द्या, याचा अर्थ शोधा आणि समजून घ्या. हे खूप मोठं आणि महत्वाचं वाक्य होतं. अंडरस्टँडिंगच्या विमानातून प्रवास करत असताना ॲडजस्टमेंट नावाचं पॅराशूट सोबत असेल तर आयुष्याचा प्रवास खूप सोपा आणि छान होतो. अंडरस्टँडिंगच संपलेलं आहे, बरोबर आहे. विमानच ॲडजस्टमेंटचं आहे, पॅराशूट नावाचा प्रकारच नाहीये. तिथे ॲडजस्टमेंट संपली की कार्यक्रम संपला, रिलेशन ब्रेक. हा अवघड कार्यक्रम बरं तुम्हाला सांगतो. आपला विषय तो नाहीये, आपला विषय आज वेळेचा बॉस कसं होता येईल याच्यावरचा आहे. सगळ्यात पहिली गोष्ट, 2026 जवळ येत आहे. तरुण पिढीला पहिली रिक्वेस्ट म्हणल्यापेक्षा शेअरिंग मधला आदेश समजा. तुमचा मोठा भाऊ म्हणून, शिक्षक म्हणून नाही, मी तुमचा शिक्षक नाहीच. याला कारण आहे की एका सर्टेन लेवलवर गेल्याच्या नंतर नेहमी माणसाने लक्षात ठेवायचं असतं की शेअरिंग करायला शिकावं, ओपिनियन घ्यायला शिकावेत. जर कोणी आईवडील हे जर बघून ऐकत असतील किंवा तरुण पिढी तुम्ही पण कधीतरी आईवडील होणार आहात हे लक्षात ठेवा. एका सर्टेन वयाच्या नंतर मुलांना काही गोष्टी ह्या विचारल्याच पाहिजेत. घरात फ्रीज आणायचं ठरलंय ना, फ्रीज नक्की आणा. कलर कोणता आणायचा ते तरुण पिढीला विचारा. आई वडील जर ऐकत असतील तर सांगतोय मी तुम्हाला, एसी घ्यायचं ठरलंय ना, ठरलंय, बघ रे जरा 4-5 एसीची सगळं कॉन्फिगरेशन काढ, काय काय कसं कसं असतं, काय रेट आहे काय नाही, कुठून घ्यायचा, EMI वर घ्यायचा, कसं नगद घ्यायचं, विचारा की काय प्रॉब्लेम आहे. तरुण पिढी, वेळेची बॉस जर बनायचं असेल, सगळ्यात पहिली गोष्ट 2026च्या सुरू होण्याच्या आधी आजच जमलं तर, किंवा उद्या रविवार आहे, बरोबर आहे, हा प्रोग्राम लाईव्ह चालू आहे. आज 7:15 झाली, ऑलमोस्ट 20 मिनिटं होत आहेत, राईट. 20 तारीख आहे, 20 डिसेंबर 2025 आणि मी तुमच्यासमोर लाईव्ह बोलतोय. जमलं तर नाही कराचं एक डायरी 2026ची खरेदी करा. ज्याला डायरी मेंटेन करायची सवय आहे त्याला तर प्रॉब्लेमच नाही, त्याने ती ऑलरेडी प्रोव्हिजन करून ठेवली असणार आहे किंवा तो घ्यायला जाणार आहे या 10 दिवसात, बरोबर आहे. पण ज्याला सवयच नव्हती त्याने एक 5, 50, 70, 100 रुपयाची निदान डेट असलेली डायरी, डेट वाईज असलेली डायरी एक 100, 150, 200 रुपयाची खरेदी करा. ज्याला असं वाटतं की सर तुम्ही सांगताय ना, दुर्दम्य विश्वास आहे माझ्यावरती की मी त्या डायरीतून काहीतरी छान करेल, 200-400 रुपये खर्च करा, चांगली डायरी घ्या. 365 डेज फुल असलेली डायरी घ्या. डायऱ्या 2 प्रकारच्या मिळतात, एक संडे छोटा असतो, एक संडे फुल पेज असतो. मला संडे पण फुल पेज लागतो प्लॅनिंग प्रोसेससाठी. मोठेपणा म्हणून सांगत नाही, कारण स्वतःची महती सांगायची नसते, परंतु सांगण्याचा अधिकार त्याच्यानंतरच येतो. म्हणून सांगतोय की 2000 सालापासून ते 2025 पर्यंत 25 वर्षाच्या 25 डायरीज आजही माझ्याकडे आहेत. टिल आय हॅव इट इन माय कलेक्शन. तेव्हा तुम्हाला सांगतोय, वेळेचा बॉस बनायचा असेल ना तर त्याचं प्लॅनिंग लागतं. प्लॅनिंग करायची असेल ना तर ती हवेत किंवा टू डू लिस्टमध्ये होत नाही, तिला डायरीज लागते. मी टेक्नॉलॉजीच्या युगामध्ये टेक्नॉलॉजी वापरणाऱ्या तरुणांसमोर बोलतोय, याचं भान ठेवूनच तुम्हाला सांगतोय की प्रत्येक वेळेला टेक्नॉलॉजीचा आधार घेऊनच सगळ्या गोष्टी होतील याची शाश्वती नाही. कारण मोबाईल बंद पडला तर बिफोर दॅट वी शुड हॅव द शेड्यूल्स इन अवर डायरी. तुम्ही वर्किंग प्रोफेशनल असाल, नो प्रॉब्लेम एट ऑल. तुम्ही स्टुडंट असाल, नो प्रॉब्लेम एट ऑल. तुम्ही उद्योगधंद्यामध्ये असाल तरीही हरकत नाही. डायरी डायरी डायरी, एक डायरी खरेदी करायची आहे. मी सांगतोय म्हणून करा. त्याचं काय करायचं सगळं सांगतोय. याला कारण काय, वेळेचा बॉस बनायचा आहे आपल्याला. होना चाहिए ना. आप अगर वक्त के गुलाम हो
समझ लेना कि आपकी डेवलपमेंट प्रोसेस रुक चुकी है। राइट? हमारी अच्छी आदतों के हमारी अच्छी आदतों के गुलाम बनो और हमारी बुरी आदतों के मालिक बनो। टाइम के बॉस बन जाओगे आप, आपके वक्त के बॉस बनोगे आप 101%। जितनी भी बुरी आदतें हैं उनके बॉस बनो, और जितनी भी गलत आदतें हैं आपको, जितनी भी अच्छी आदतें हैं आपको, उसके गुलाम बन जाओ। अच्छी आदतें बढ़ती रहेगी, बुरी आदतों के अगर बॉस बन गए तो वो कम होती रहेगी। एक दिन में एक झटके में नहीं होगा बॉस। XYZ व्यक्तीशी बोलता बोलता काल मला लक्षात आलं, त्याशी बोललो, बाबा की तुमची उठायची वेळ किती आहे? तो थोडासा सरकला, म्हणलं सर 11:30 12च्या आसपास काहीतरी उठतो. म्हटलं दुपारी? बाप. म्हटलं मग असं आपल्याला असेल चिरंजीव तर काहीतरी बदलायचं असेल लाईफमध्ये, थोडं अलीकडे उठावं लागेल आपल्याला, प्रयत्न करा. म्हटलं उद्यापासून किती वाजता? म्हणजे सर 6 वाजता. म्हटलं मग 8 वाजता भेटू उद्या क्लासला. आज चिरंजीव नव्हते. याला कारण काय तुम्हाला सांगू? याला कारण फक्त एकच तुम्हाला सांगतो की एखादी असलेली वाईट गोष्ट आपल्याला कमी करण्यासाठी एक सर्टेन कालखंड द्यावा लागेल. आणि म्हणून मी तुम्हाला सांगितलं की अच्छी आदतों के गुलाम बनो और बुरी आदतों के मालिक बनो. यू विल जस्ट स्टार्ट टू बिकम अ बॉस ऑफ युअर टाइम. तुमच्या वेळेचे मालक तुम्ही 100% बनणार आहात. गो थ्रू इट. करून तर पहा ना, लिहून तर पहा तुमच्या चांगल्या सवयी कोणत्या आणि वाईट सवयी कोणत्या आहे. चांगल्या सवयींचे गुलाम बना, वाईट सवयींचे मालक बना. गो थ्रू इट. करके तो देखो यार. काही गोष्टी करून पाहायला पाहिजे, फक्त ऐकून उपयोग नाही. तरुण पिढी नेहमी लक्षात ठेवा, वक्त के मालिक बनना है आपको, तो सबसे पहली प्रायोरिटी डायरी खरीदो. आपकी अच्छी और बुरी आदतों को लिखो यार, एक पेज एक्स्ट्रा ज्वाइन करके लिखो. और जैसे जैसे आपको लग रहा है कि बुरी आदतें आपकी कम कम हो रही है, एलिमिनेट करो, उसको कट करो. और अच्छी आदतें और बढ़ रही है, और बढ़ाओ. अच्छी आदतों की लिस्ट में 4 चीजें. आपल्याला सगळं ब्रह्मांड माहिती हो, तुम्हाला सांगतो, कारण इन्फॉर्मेशनचा आजूबाजूला भंडार आहे आपल्याकडे. आता विचारूच नका, काही विचारा आम्हाला. अगदी तुम्ही रशियन राज्यक्रांती विचारली किंवा फ्रान्सची राज्यक्रांती विचारली तरी आम्हाला सगळं माहिती आहे, कारण माहितीचं भंडार आहे आपल्या आजूबाजूला. त्याच्यामुळे तरुणांना माहितीत पकडून उपयोग नाही. त्यांच्याकडे सगळीच माहिती एका मिनिटात मिळते त्यांना. ChatGPT, परप्लेक्सिटी आणि जेमिनाय विचारूच नका. आपण मास्टर आहे सगळ्या गोष्टींचे. आपण वेळेचे मास्टर आणि वेळेचे बॉस नाही बनलोत. पण हा सगळ्यात मोठा गोंधळ आहे. बऱ्याच वेळेस लोकांना असं वाटतं की सर या गोष्टीमध्ये किती वेळ चालला आहे, काय उपयोग आहे, भरकन मिळतंय की हो, काय प्रॉब्लेम आहे? तुम्हाला सांगू, म्हणजे मी देखील AIचा पुरस्कर्ता आहे यासाठी की काही गोष्टी सोप्या नक्की झाल्या आहेत, पण हे काय काय काढून घेणार आहे आपल्याकडून हे सांगता येत नाही. जो मुलगा कधीतरी 4 पानाचा धडा वाचून प्रश्नाचं उत्तर शोधून लिहायचा ना, त्याला गाईड आल्यापासून सोपं झालं कॉपी पेस्ट करायला. आता त्याच्याही पलीकडे सोपं झालं. गाईडच छाप घ्यायची गरज नाही, काहीच नाही. प्रश्न टाकला का उत्तर येत आहे. बरोबर आहे ना? पण तुम्हाला सांगू, आपण त्याचे गुलाम बनतोय स्लोली बट स्टडीली. आपण आपल्या वेळेचे मालक बनायला शिकत नाहीये. आपण जर ह्या सवयींचे गुलाम जर बनायला लागलो, तुम्हाला सांगतो, तर पूर्ण डोकं करप्ट होईल. काही दिवसानंतर डोकं चालवणारच नाही माणसं, तुम्हाला सांगतो. आणि लक्षात ठेवा, शेपूट वापरली नाही म्हणून गेली. जर हे वापरलं नाही ना तर अवघड आहे बरं. वी हॅव टू थिंक अबाउट दिस. सो सगळ्यात पहिली प्रायोरिटी आज जी तुम्हाला सांगायची, मला वेळेचं बॉस बनायचं असेल तर एक डायरी खरेदी करा. तुमच्या चांगल्या सवयी आणि काय ज्या आहेत वाईट सवयी, ते वाईट सवयींचे मालक बना, चांगल्या सवयींचे गुलाम बना. चांगल्या सवयीची लिस्ट वाढू द्या, वाईट सवयी एलिमिनेशन प्रोसेसला टाका. हळूहळू होतील, एकदम होणार नाहीत. बरोबर आहे? डायरी खरेदी केली, चांगल्या आणि वाईट गोष्टी लिहिल्या, सगळं झालं. तिसरी आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, डायरीत करायचं काय? सर अशा मी मागच्या 3 वर्षापासून डायरी खरेदी करतोय, पण 9 दिवस 10 दिवस झाले की त्याच्यानंतर ती डायरी तशीच कोरी राहते. काय करावं काहीच कळत नाही. मग त्याच्यात रफ काही लिहिलं जातं, काही डिझाईन काढले जातात, विचारूच नका, तुम्हाला सांगतो. मग कोणाची अरेबियन मेहंदी तर कोणाची काही मेहंदी, विचारूच नका. दुल्हन मेहंदी, सगळ्या मेहंद्या येतात त्याच्यामध्ये. डायरीचं काय करायचं? सगळ्यात सुरुवातीपासून
स्वतःचं जे काही डेली शेड्युलिंग असतं, फॉर एक्झाम्पल मी इथून इतक्या वेळेपर्यंत कॉलेजला जाणे, ते वेळ लिहून नका करू हो तुम्ही. काय होतंय गोंधळ माहिती आहे का, आपण काय करतो, या वेळेला हे करायचं, त्या वेळेला ते झालं नाही तर फक्त एवढंच टाकाय की आज दिवसभरात करायचं काय. मग करत असताना घरच्यांनाही विचारा की आज तुम्हाला माझ्याकडून काही असं काम अपेक्षित आहे का. घरच्यांना असं वाटेल का काय देवता वगैरे अवतारला काय घरी, बाबा कसं काय बदल झाला एवढा सगळा, होऊ द्या, काही हरकत नाही. चांगल्या गोष्टी पचायला वेळ लागतो सगळ्यांनाच. माझ्याकडून तुम्हाला या आठवड्याभरातून काही काम अपेक्षित आहे का, की मी हे करावं या दिवशी या ठिकाणी, काय काही बिल भरायचंय का, काय करायचंय. ज्या ज्या दिवशीचं जे जे ड्यू काम घरच्यांकडून काही अपेक्षित असलं तर ते लिहून काढा त्या त्या दिवशी, ज्याच्यामध्ये हे या दिवशी करायचंय आपल्याला. कॉलेजचे काही प्रोजेक्शन सबमिट करायचे, याचं ट्युटोरियल कंप्लीट करायचंय, हा होमवर्क कंप्लीट करायचा, काय काय त्या त्या दिवशीची काही कामं असतील तर ती लिहित चला. एक खट्टी महिनाभराचं प्लॅनिंग होत नाही. एखाद्याचा बर्थडे असेल तर तो लिहून काढा, त्याला विश करायचं आहे आपल्याला, काढा ना, काय हरकत. एखाद्याच्या काका मामाची मावशीची मॅरेज अॅनिव्हर्सरी असेल तर लिहा त्याच्यामध्ये, काय हरकत नाही. आज मला मुंड्यात जाऊन सामान आणायचे, लिहा त्याच्यामध्ये, काय हरकत नाही. डू इट, डू इट. तुमचं स्वतःकडून अपेक्षित असलेलं काम, घरच्यांना तुमच्याकडून अपेक्षित असलेली कामं, कॉलेजला तुमच्याकडून करून घ्यावायचं वर्क, सगळ्या गोष्टींचं प्लॅनिंग प्रोसेस लिहायला लागा आणि संध्याकाळी चेक करा, झालं का, झालं का, झालं का. इवन दो तुम्ही जर रेग्युलर बेसवरती सोशल मीडियावरती एखादी चांगली पोस्ट टाकत असाल तर त्या दिवशी तिथं टाका सोशल मीडिया, यूट्यूब, इंस्टाग्राम, व्हॉट्सअप, फेसबुक. आणि त्या दिवशी जर पोस्ट टाकली असेल टिक करा, काही हरकत नाहीये. डू इट. तुमचं जर रोजच्या शेड्यूलमध्ये एखादी रील बनवायचा जर टास्क असेल तर लिहा मेक अ सिंगल रील, डालो ना यार, प्रॉब्लेम क्या है. मी काहीच म्हणत नाही. तुमचं महिन्याला एखादा चित्रपट पाहायचा प्लॅन असेल ना, त्या रविवारी टाकून ठेवा की हा चित्रपट मला या दिवशी पाहायला जायचंय. डू इट. फक्त कंसात मी एवढंच सांगतो, स्वतःच्या कमाईच्या पैशाने करा, मला प्रॉब्लेम नाही. तो विषय वेगळा आहे. आज आपलं फक्त वेळेचा बॉस कसं बनायचं त्याच्यावर आपण बोलतोय. काय लिहायचं डायरीमध्ये कळालं. लिखने को सुरुवात करो. काही दिवसाच्या नंतर पानं कमी पडायला लागतील तुम्हाला. आणि ह्या सगळ्याच्या मध्ये अजून एखाद दोन गोष्टी जर चांगल्याच्यात ऍड करता आल्या तर एखादं पान रोज वाचायचं आहे. मराठी, हिंदी, इंग्रजी काही वाचावं, काही हरकत नाही. करा ना एक गोष्ट ऍड, टिक करा जर खरंच झालं असेल तर. मला माझ्या आई आणि वडिलांसोबत एक 10 मिनिटं बोलायचं आहे. बघा बरं, 24 दिवस 21 दिवस एखादी गोष्ट आपण खरंच रेग्युलर बेसवरती करतोय का. मी त्याच्याही पलीकडे जाऊन तुम्हाला सांगतो, सकाळी सकाळी महादेवाला जर जाऊन पाणी घालत असाल ना तुम्ही, ते पण लिहा लोटा जल, डे नंबर 1, नंबर 2, नंबर 3, नंबर 4. 774वा दिवस आहे आज माझा रेग्युलर. करने की बात करते आपण. आणि तुम्हाला सांगू, काय जे वाटतंय ना तुम्हाला की करायचंय, लिहा. आता बऱ्याच वेळेस गोंधळ काय होतं, लिहायला खूप लिहितो आपण, संध्याकाळी पाहायला गेलं तर काहीच झालेलं नसतं. नो प्रॉब्लेम एट ऑल. एखादं काम जर परत आपल्याला नाही होते असं वाटलं, तिथून कट केलं, दुसऱ्या दिवशी यात टाकून घ्या, करा ना, काय हरकत आहे. नाही झालं त्या दिवशी, पुढच्या रविवारी होणार ते काम, कट करा, पुढच्या रविवारच्या याच्यामध्ये लिहून घ्या. पण त्या रविवारच्या आत कंप्लीट करण्याचा प्रयत्न करा. आणि हे कधी होईल माहिती, जेव्हा तुम्ही तुमच्या लिहिलेल्या कामांमधले 80 ते 90% कामं कधी व्हायला लागतील, जेव्हा तुम्ही तुमच्या कामांची लिस्ट किंवा ती डायरी दिवसभरातून 2-4 वेळेस पाहाल. आता काय काम राहिलंय, आता काय काम राहिलंय. ऑब्झर्व इट. तुमची डायरी तुमच्या टेबलवरती, तुमच्या सोबत, तुमच्या कॉलेज सोबत, कट्ट्यावर बसलं तरी डायरी सोबत पाहिजे. एवढंच काय, मी गावाला गेलो तरी माझी डायरी सोबत असते, मी फिरायला गेलो तरी माझी डायरी सोबत असते, कारमध्ये माझं शेड्युलिंग प्रोसेस तसंच असतं माझ्याकडे. याला कारण काय, कधी कुठलं शेड्युलिंग करावं लागेल आणि काय होईल सांगता येत नाही. त्याच्या पुढची स्टेप हे व्हायला लागलं ना, मग वीकली प्लॅनचं एक पान टाका, त्याच्यामध्ये एक्स्ट्रा पान चिटकवा त्याच्यात डायरी लागलं काय हरकत नाही. वीकली प्लॅनर किंवा मंथली प्लॅनर सगळ्या शेवटी जोड. या महिन्यामध्ये मला एवढे 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 काम करायचे आहेत, बघा महिन्यात शेवटी झालेत का, चेक आउट इट. विल कम टू नो दॅट की महिना, 1.5 महिना, 2 महिने, 3 महिने जेव्हा तुम्ही रेग्युलर करायला लागाल ना, त्या दिवशी फक्त तुम्हाला संध्याकाळी बसल्याच्यानंतर हा प्रोग्राम आठवेल की तेव्हा मी एक गोष्ट ऐकली आणि सुरू केली. एक लक्षात ठेवा, मी एकच गोष्ट सांगतो, एखादी चांगली गोष्ट ऐकल्याच्या नंतर जर वाटलं ना करायचंय बॉस, तो इमिजिएट जाओ और करो.
तुम्ही मनाला किती दिवस मारणार आहे? मी तुम्हाला म्हटलं ना, चित्रपट पाहायचा वाटला ना तर सांगा घरच्यांना की असं असं मी चित्रपटाला चाललोय, जाऊन या ना, काय फरक पडतो? एखादा किल्ला पाहावासा वाटला ना, मित्र चाललेत किंवा ग्रुप चालला असेल, घरी सांगा व्यवस्थित की आय जस्ट गो देअर, डू इट. ह्या ऍक्टिव्हिटी करायला घरचे थांबवत असतील तर माझ्याकडे घेऊन या. सगळेच आणू नका, पण मी सांगतो की ह्या गोष्टी गरजेच्या आहेत. तुम्ही 4 भिंतीच्या आतमधलं कॉलेज आणि स्कूल्समधलं घेतलेलं एज्युकेशन त्यापेक्षा जास्त 4 भिंतीच्या बाहेर जे रोड एज्युकेशन आपण घेऊ ना, उससे हम ज्यादा सीखेंगे वक्त की कदर करना. जोपर्यंत आपण त्या माणसांना भेटत नाही ना, चांगल्या सवयीमध्ये एक गोष्ट ऍड करा, मला ती आहे म्हणून मॅक्झिमम उद्योजकांना, चांगल्या माणसांना, प्रोफेशनल माणसांना जाऊन भेटतो मी, संवाद साधतो. आपण काय करतोय त्याला सांगायचं, तो काय करतोय आपण जाणून घ्यायचं. कदाचित येणाऱ्या कालखंडात एकत्र येऊन काही काम करता येत असेल तर वेल अँड गुड, वॉज अ प्रॉब्लेम. 398 लोक झालीत माझे भेटून आता, 398, की ज्यांना मी आतापर्यंत भेटलो, काहीतरी गोष्ट सांगितली, सगळ्या गोष्टी झाल्या. आणि तुम्हाला सांगू, हीच कमाई आहे तुमची लाईफची. आपल्या वेळेचे बॉस बनण्याच्या आधी आपल्याला लक्षात ठेवा की आपल्या सवयींचा जो गुलाम झालोय ना आपण, त्याचा मालक बनू आणि मग वेळेचे मालक बनू. प्रॉब्लेम काय? सोशल मीडिया देखते हो ना रोज, देखो, मैं बिलकुल मना नहीं करूंगा. तुमचे आई वडील ऐकत असेल तर त्यांनाही सांगतो, नक्की पहा आणि नक्की पाहू द्या, लिमिट डाल के, खुद को लिमिट डालो. यू हॅव टू. अगर आप सही में चाहते हो की, तुम्हाला सांगू खरा कालखंड काय असतो 12वीच्या नंतरचा. 18 वर्ष कंप्लीट झाले माणसाचे, 16व्याला 10वी, 18ला 12वी, त्याच्यानंतरचे 3 वर्ष सगळ्यात महत्वाचे. त्या 3 वर्षामध्ये जर तुम्हाला कन्स्ट्रक्टिव्हली तुमच्या फील्ड संदर्भातली मास्टरी जर मिळवता आली तर लक्षात घ्या, 19, 20, 21, 22व्या वर्षी करिअर सेट होतं. डोक्यावरून पाणी फिरलं 23, मास्टर डिग्री कंप्लीट होऊन जात आहे. त्याच्याही पुढे जर गेलात तुम्ही 24व्या वर्षी जो आदमी सेटल होता ना बॉस, त्याचं घर, भविष्य सगळं सेटल झालं समजून घ्या. आणि मग मात्र तुम्हाला सांगतो ना की तुम्हाला चांगली नोकरी मिळाली, चांगला उद्योग तुमचा उभा राहिला, जे काय तुम्ही करणारी इच्छा असाल ते जर उभं राहिलं ना, घरच्यांचा ताण कमी होतो, पुढचं लाईफ सुकर होतं, पुढचं सगळं प्लॅनिंग प्रोसेस प्रॉपर होतं. पण करिअर जर 30 आणि 35 आणि 40 पर्यंत पण सेट होत नसेल ना, ते जर कळतच नसेल ना, समजून घ्या की आपल्या आयुष्यामध्ये जे चाललंय ते बरं चाललंय, काही होईल याची उमेद जर नसेल तर लक्षात ठेवा कि ये क्यों नहीं हुआ और ऐसा प्रॉब्लम क्यों आ रहा है लोगों के लाइफ के अंदर, फक्त वेळेचे बॉस नसल्या कारणाने. अजून एक शेवटची गोष्ट जाता जाता तुम्हाला मी सांगेल, शक्य झालं तर प्रायोरिटीज तर आपल्याला सेट कराव्याच लागतील, तो प्रश्नच नाही आहे. परंतु वेळेवरती एखाद्या ठिकाणी पोहोचणं, म्हणजे तुम्हाला ही सवय लागले आहे हे नाही मला माहित नाही. आपल्याला कसं माहिती आहे का, एखाद्या ठिकाणी उशीर झाल्याच्या नंतर आपण म्हणतो हे असं असं, कारण द्यायला एकदम माहिर आहे आपण. तुम्हाला सांगतो तुफान, जोपर्यंत आपल्याला वेळेवर हा फॉर्म्युला वेळेच्या आधी शिफ्ट करता येत नाही. मला कुठं जायचंय ना, वेळेच्या आधी. कॉलेजला चाललोय ना, वेळेच्या आधी. याचा अर्थ वेळेच्या 10 मिनिटं आधी निघून भूम पळायचं अजिबात नाही. तुम्हाला सांगतो, वी शुड नॉट. सगळ्यात महत्वाचं आणि प्रायोरिटीचं काय तर आपलं लाईफ आहे. पण लाईफ जर आपल्याला बेस्ट लेवलवर घेऊन जायचं असेल ना, तर बॉस, वेळेचे बॉस बना. या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत ज्या गोष्टी जमतील तेवढ्या शेअर करण्याचा प्रयत्न मी नक्की केला. प्रॉमिस होतं की 30 ते 35 मिनिटच बोलेल, त्यापेक्षा जास्त बोलणार नाही. 30 मिनिटं झालेत, अजून 2 मिनिटं मी घेणार आहे. माझ्या मित्रांनो, मला माहीत नाही आहे, म्हणजे माझ्यापेक्षा वयाने मोठे असलेले लोक पण कदाचित हा व्हिडिओ ऐकतायत, माझ्यापेक्षा वयाने खूप लहान असलेली तुम्ही मंडळी पण ऐकतायत. पण हा सगळा संवाद साधण्यामागचं कारण आपल्याला कोणी सांगितलं नाही का आत्तापर्यंत? सांगितलंय ना. पण आपला कसं आहे की नळी फुंकली सोनारे, इकडून तिकडे गेले वारे, असं काहीतरी भानगड असते, है ना. हे बघा, प्रॉब्लेम्स येणार आहे. तुमचं म्हणणं एक, सर ते डायरी मेंटेन करताना प्रॉब्लेम येतात राव सर, ते काय होतं ना, होतच नाही, ते दरवर्षीच मी पाहतो पण ते काय होतच नाही बाबा, आत्तापर्यंत झालं नाही, इथून पुढे नक्की होणार आहे, हे सांगूनच डायरी खरेदी करा.
हे बघा, उलथा पालथ सगळ्या गोष्टी सगळ्यांच्या लाईफमध्ये आहेत. म्हणजे माझे आजोबा मला नेहमी सांगायचे, 94 रनिंग असताना ते गेले. आता आज त्यांचा 8वा महिना आहे. 8 महिने झाले त्यांना, आजच महिना झाला 8वा. ते मला नेहमी सांगायचे की 4 ओळी आहेत, त्या सांगतो आणि मी थांबतो इथे, की सुख कभी और दुख कभी, संसार की यह रीत है. मला म्हणजे काही गोष्टी या आतमध्ये आहेत, तुम्हाला सांगतो. कारण 11, 12, 15 वर्ष मी त्यांच्यासोबत खूप चांगला संवाद साधू शकलो. खूप सगळ्या गोष्टींची इन्फॉर्मेशन, नॉलेज बेस माझा त्यांच्यामुळे निर्माण झाला. एक अवेअरनेस काय असतो सोसायटीबद्दलचा त्यांच्यामुळे निर्माण झाला. त्याच्यामुळे अशी जर खरंच म्हातारी माणसं घरात असतील ना, आजी आजोबांच्या रूपामध्ये, आपल्या आईवडिलांच्या रूपामध्ये, ईश्वराचे रोज आभार माना की यांच्यामुळेच आपण चाललोय. हे म्हणूनच आपण आहोत. वी हॅव टू. घरातून आईच्या पाया पडून जर बाहेर पडत असाल ना तर तुमच्यासारखे नशीबवान तुम्ही आहेत. लक्षात ठेवा. सुख कभी और दुख कभी, संसार की यह रीत है. आज जिसकी हार है तो कल उसी की जीत है. सुख कभी और दुख कभी, संसार की यह रीत है. आज जिसकी हार है तो कल उसी की जीत है. कौन है किस पर कभी ये काली घटा छाई नहीं. कौन है किस पर कभी ये काली घटा छाई नहीं. राम और लक्ष्मण पर भी क्या ये विपदा आई नहीं. किती सुंदर वाक्य बघा पुढचं. कौन है किस पर कभी ये काली घटा छाई नहीं. राम और लक्ष्मण पर भी क्या ये विपदा आई नहीं. याद है बन बन भटकना जानकी रघुवीर का. मिट नहीं सकता यहां लिखा हुआ तकदीर का. सुख कभी और दुख कभी, संसार की है रीत है. आज जिसकी हार है तो कल उसी की जीत है. If you really want to win the battle of this life, वक्त के मालिक बनो. Thank you.